नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमच्या भावात चॅनलवर. तर भावांनो, आपण लगेचच आलो आहे. 4 दिवस झालं ट्युटोरियल घेऊन म्हणजे शरद पवार यांच्या साहेबांचा आलतो ट्युटोरियल घेऊन. काय विषय नव्हता. त्यानंतर आता आपण आभारचं ट्युटोरियल घेऊन आलो आहे. म्हणजे माझा वाढदिवस झालता तेव्हा मी सांगितलेलं तुम्हाला आपल्या साहेबांच्या ट्युटोरियलला काय म्हणलं मी की आपल्या साहेबांचं ट्युटोरियल लवकर घेऊया, कारण का त्यांचा वाढदिवस आला आहे. त्यानंतर आपलं मग लगेच आभारचं ट्युटोरियल घेऊया, काय विषय नाही. तर आपला आभारचं ट्युटोरियल पण एक नंबर कन्सेप्ट आणि विषय हार्ड कन्सेप्ट आहे. त्यामुळे हे ट्युटोरियल शेवटपर्यंत बघा. यात मी लई महत्त्वाचं काय गोष्टी सांगणार आहे. आणि अजून एक डाऊट तुमचा म्हणजे शार्पिंग कसं मारतात ते लाईटरूमला, परत ऑइल पेंट इफेक्ट कसा देतात लाईटरूममध्ये माहिती आहे ना. ऑइल पेंट इफेक्ट आपलं PC वर देतात ते मला एकेकांनी पोस्ट DM पण केल्यात. ह्यो इफेक्ट कसा मारतात मी तो मोबाईलमध्ये मारून दाखवणार हो. आणि टेक्स्ट इफेक्टचा जरा विषय बोलूया तुम्हाला सांगतो. तर आजचं ट्युटोरियल एकदम खतरनाक आहे, शेवटपर्यंत बघा. आणि इंस्टाला फॉलो करा. स्टेप बाय स्टेप आपण शिकणार आहे. पहिला आपण लाईटरूममध्ये इफेक्ट कसा मारला आपल्या फोटोचा, त्यानंतर काय केलं ते सगळं सांगणार आहे. त्यानंतर मग पिक्सार्टमध्ये एडिटिंग चालू करणार. तर हळूहळू तुम्ही पण शिकणार आहे चांगलं एक नंबर. आणि मी हे बॅकग्राऊंड पण तुम्हाला दिलं आहे. विषय हार्ड आहे बॅकग्राऊंड, तर ते तुम्ही यूज करू शकताय तुमच्या पर्सनलला, काही विषय नाही. तर चला मग आता आपल्या एडिटिंगला सुरुवात करूया. पहिला आपण लाईटरूममध्ये जायचं आहे, तिथे इफेक्ट कसा मारला ते बघायचं आहे. त्यानंतर मग आपण पिक्सार्टमध्ये आपलं रेग्युलर एडिटिंग करणार आहे. ते पण एक नंबर आहे. आपलं दोन टाईपचं लोगो टाकल्यात, इफेक्ट टाकला आहे आणि इफेक्ट टाकला आहे. परत तुम्हाला दिसते की नाही बघा. परत ते तिकडेच दाखवतो आता. चला आपण आता बघूया. तर भावना आता आपण लाईटरूममध्ये आलो आहे. काय बघू शकताय तुम्ही पिक. तर या पिकला मी आधीपासूनच इफेक्ट मारून घेतला आहे. त्यानंतर असं झाला पिक. तर याला इफेक्ट काय मारला आहे म्हणजे जरा तुम्हाला झूम करून दाखवतो काय कशाला फेसला कसा इफेक्ट बसला असा होता. म्हणजे एडिट केला आहे सोडा आधी जरा जो फोटो, त्याला जरा आणि इफेक्ट मारला आहे तो म्हणजे आपला ऑइल पेंटसारखा इफेक्ट येतोय. बघा अशा टाईपचा येतोय. आता शर्ट बघणार आहे का तुम्ही? शर्ट बघा, ते सिम्पल होता असा ऑइल पेंटसारखा इफेक्ट आला. तर शार्पन आणि हे म्हणजे काय आता बघा. तोंडाला विषय हार्ड. शार्पन म्हणजे जी एडिटिंग करतात माहिती आहे काय PCला तेल, त्यात जरा शार्पन असते, परत प्लेन असते म्हणजे चेहरा तेन, त्या टाईपचं आपल्याला लाईटरूममध्ये करायला येतं. इथं केसाला बघा किती डिटेलिंग तेन आले. हे बघा डिटेलिंग तेन आले. तर तो विषय असतोय. तर आता तुम्हाला दाखवतो काय केलं आहे. बाकी कुठल्या टूलला हात लावला नाही, फक्त डिटेलला तेवढा हात लावला आहे. डिटेल म्हणून त्रिकोणी बाण असते बघा, त्याच्यावर दाबायचं. शार्पिंग वाढवतात, रेडियस वाढवतात. रेडियस जरा उगाच शार्पिंग आणि डिटेलच्या कमी ठेवतात. शार्पिंग आणि डिटेल हे सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. त्यामुळं डिटेल म्हणजे आपल्या फोटोला कडक असा लुक येतो आहे. आणि ग्रे आपल्याला वाढतात. त्यामुळं आपण काय करायचं, नॉईज रिडक्शन पहिला वाढवायचं. नॉईज रिडक्शन वाढवल्यामुळं प्लेन होतो आहे आपला, म्हणजे प्लेन म्हणजे ऑइल पेंट इफेक्ट जरा पडतो आहे हां. आणि चेहऱ्यावर स्मूथनेस आणायचा असला तर मास्किंग वाढवायचं. त्यामुळे एक नंबर बॅनर म्हणजे होतो आहे. आता हे बघा, मी ह्या फोटोला शार्पिंग 95 ठेवल्या, रेडियस 2.00 ठेवल्या, डिटेल 66 ठेवल्या. मास्किंग जरा कमीच ठेवायचं, जास्त करून सांगवले. नॉईज रिडक्शन वाढवलं तरी चालतं आहे. बाकी नॉईज रिडक्शनच्या खाली काय हलवायचं डिटेल ते आपलं आपण ते होतं आहे, त्याचा काही विषय नसतो. नॉईज रिडक्शन ते थोडं वाढवायचं, जास्तीत जास्त वाढवायचा प्रयत्न करायचा 90. आणि आपल्या फोटोच्या मानानं करा. मी केलं आहे म्हणून करू नका, कारण का प्रत्येकाच्या फोटोची एडिटिंग केलेल्या असतात, नाहीतर एडिटिंग केलेलं नसतात. त्यामुळं जर एडिटिंग केलेलं नसलं हे तर मी क्लॅरिटी आणि टेक्स्चर वाढवले जरा, कळलं काय. त्यामुळे विषय हार्ड म्हणजे या चौकोन इफेक्ट्समध्ये इफेक्ट्सचे फोल्डर आहे, त्यात जाऊन टेक्स्चर 20 ठेवलं आहे आणि क्लॅरिटी 19-20 ठेवलं. एवढं लक्षात ठेवत जावा. आणि हे काम जे आहे की नाही, हे म्हणजे आपला जो मेन फोटो असतो त्यातच करत जावा. त्यानंतर हे इफेक्ट मारून मग आपण PNGला घ्यायचा आहे. PNG कट करून घेतला आणि जर ह्यात इफेक्ट मारला आणि सेव्ह केला तर ब्लॅक बॅकग्राऊंड सगळं सेव्ह होतं. मग जर त्याचं सेव्ह झालं तर मग इरेझरमध्ये जाऊन आणि आपलं ते ॲप सांगितलं मी, त्यानंतर ॲटोमॅटिक ते इरेज, मग त्याने एक लढतर मोठी वाढत्या. त्यामुळं काय सांगतो आहे, डायरेक्ट फोटोला मारून घेत जावं इफेक्ट. त्यानंतर मग पिक्सार्टमध्ये हाय रेझोल्युशनवर 2898 ही आपली हाय रेझोल्युशन आहे.
त्याच्यावर तुम्ही कट करू शकता. नाही तर आपलं इरेझर आहेच की आपला, आपण परवा सांगितलं नाही का तुम्हाला ते ॲप, ते विषय आहेच. ते व्हिडिओ बघितला नसला बघून घ्या, एक नंबर आहे. तर हे झालं फोटो डिटेलमध्ये आपण 3-3.5 मिनिट घालवले तिथं. तर आता चालू करूया आपण आपलं मेन एडिटिंग. त्यात काय काय केलं आता. चला आपण पिक्सार्टकडे जाऊया. रेझोल्यूशन करून घेतल्या. तर कुठला पण बॅनर करणार म्हणजे असला तुम्ही कुठला पण बॅनर करणार असला तर त्याच्या आधी आपण कन्सेप्ट ही सुचवायची असत्या. तर माझी कन्सेप्ट काय होती, आपलं दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज हे आपलं दैवतच आहे. तर की नाही त्यांना आपण मध्ये म्हणजे आपलं प्रेरणास्थान ठेवून आपला आभार मानायचा असलं काय. तर मी कन्सेप्ट मांडली आणि त्या दृष्टीनं मी बॅनर करायचा प्रयत्न केलो. म्हणजे काय केलो, बॅकग्राऊंड घेतलो, पहिल्यांदा आपलं सेटअप बसून बघितला, मग मूर्ती कुठली सेट होते ते बघितलो, मग आभारचं टेक्स्ट इफेक्ट कशा टाईपमध्ये, मग माझा फोटो कुठला घ्यायला पाहिजे त्या बॅनरसाठी. सिम्पल घ्यायचा असतोय, गॉगल गाठल्याला शायनिंग मारल्याला असला फोटो घ्यायचा नाही आभारला कधी पण आयुष्यात सांगवलं. या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवून म्हणजे एडिटिंग करत जावा. आभारचं यायला सांगवलं. आणि पॉलिटिक्स जर आभार करायचं असलं आमदार खासदार तर त्यांच्यासाठी तर म्हणजे लईच काळजी घ्यायला लागते आपल्याला. कुठेही न चूक होता आपण आभार करायचा असतो, कारण का त्यांचे फॉलोअर्स पब्लिक त्यांची पब्लिसिटी ते जास्त असते, फेमस असतात तिने, त्यामुळे ती काळजी घ्यायला लागत्या. तर जास्त करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे जर घातला आभारमध्ये तर तुम्हाला तुमची इमेज जरा चांगली आणि चांगली एडिटिंग म्हणजे वाटत्या. कारण का आपला महाराजच तसा आहेत, विषय हार्ड आहेत, जिथं जातील तिथं विषयच हार्ड होतोय. तर आता आपण एडिटिंगला आपल्या चालू करूया. आता टिप्स दिल्या मी काही. आणि अजून एक लई जणांचं म्हणणं होतं की माझा अजून पण बॅनर फुटतोय. तर भावांनो, मी आधी पण व्हिडिओ करत आलो आहे, त्यात पण सांगितलो आहे. आणि जर ते तुम्ही बघितला नसला तर आता आणि सांगतो, रिसाईज करायचं असते, हाय साईज टाकायची आणि आपोआप होऊन जाते. तर आता आपण माझा मी ते ॲड करतो. तर भावांनो, आज बॅनरमध्ये लई काय शिकायला मिळणार आहे, त्यामुळं शेवटपर्यंत बघा. तर मी डायरेक्टच ॲड केलं आहे. काय केलं आहे, बॅकग्राऊंड घेतलं, फोटो घेतला आणि अजून एक बॅकग्राऊंड घेतलं आणि कडनं बघितलं आहे का या कडनं नुसता इफेक्ट मारला, म्हणजे बॅकग्राऊंडचं जरा हे मारलं, ब्रश मारला. काय विषय नाही. बाकी मग जरा ते ह्याच्यामध्ये जरा सामील झाल्यागत वाटते, त्या बॅकग्राऊंडमध्ये पिक हे झाल्यागत वाटते. इरेज केल्यावर एवढं खास वाटत नाही, आत्ताच सांगवलं. त्यामुळे बॅकग्राऊंड घेऊन तिचंच शॅडो जर मारला तर एक नंबर दिसतो. तर आता आपण चालू करूया. काय पहिल्यांदा मेन यात काय आहे, ब्रश आहे. ब्रश हे बघा, ह्यो ब्रश पांढरा आहे. आत्ता सांगवले काय नीट आहे का, ह्यो ब्रश पांढरा आहे. ह्याला पहिल्यांदा ब्लर मारायचं. काय नवीन शिकवले बघा, ब्लर मारायचं, याला 100% ब्लर मारायचं आणि जायचं कलर्समध्ये ब्लॅक अँड व्हाईट आहे, तिथं एकदम ब्लॅक करायचं. डावीकडं वाढला की ब्लॅक होते. तुम्ही आता ते जे बघायला आहे त्या साईडला त्या पद्धतीने सांगितलं मी. आणि ह्याला मारायचा ओव्हरली, एवढा मारला. आत्ता बघा, आत्ताच बघून ठेवा. ओव्हरली मारला, जरा उगाच मोठंच करायचं, ते मोठंच ठेवायचं. बघा अजून एक डुप्लिकेट घेऊन बघा कुठंपर्यंत जाते. हे बघा एवढं चाललंय. तर हे जे शर्टावर जास्त येते ते आपण इरेज करायचं, कारण का आपण डुप्लिकेट 2 घेतल्यात, त्यामुळे त्याला पण सिलेक्ट करून इरेज करायला पाहिजे. आणि अजून एक सांगतो, इरेज करायची पण गरज पण नाही, कारण का तुम्ही फोटो घ्यायच्या आधीच ह्यो ब्रश घ्या, एक नंबर काम होईल. काय टनटन आणि गणगणच नाही, म्हणजे टेन्शन नाही. त्याला ब्लॅकला मूव डाऊन करा. विषय हार्ड एडिटिंग आहे आत्ताच आपलं, त्यामुळे शेवटपर्यंत बॅनर बघा. तुम्हाला काही नवीन शिकायला मिळणार आहे, याची मी खात्री देतो.
कसं काय करतात आत्ता जरा जो शिकाय मिळालाय त्यात काय वादच नाही. तर आता एवढं झालं आपलं सेट. आता येऊ बघा कसा शेड आला आहे आपल्याला, बघवा आपला कलर. कारण का महाराज घेतल्यात त्यामुळं त्यांना जो अनुसरून कलर आहे त्या टाईपमध्ये एडिटिंग केलं आहे. असं म्हणजे बारीक सारीक गोष्टींवरकडे लक्ष ठेवायचं. बाकी काय विषय हार्ड आहे. मूड ऑन करा. हे करा, संपूर्ण सेट करायचं आता. काय हे संपूर्ण सेट केला तर आता आपलं मेन दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना आपण ॲड करूया. ह्यो मी जी पीक दिलाय ह्यो पीक जर तुमचा चौकोन असला तर विषय हार्डच. तुम्ही चौकोनमध्येच आभार बॅनर करण्याचा प्रयत्न करत जावा, जास्तीत जास्त करून सांगावले भावांनो. कारण का चांगला आहे म्हणजे चौकोनच जास्त करून ठेवत जावा आभार बॅनरला. उगाच पोर्ट्रेट आणि लँडस्केपला करत जाऊ नका जास्त करून. चौकोन ठेवला की आपलं विषय हार्ड जरा एडिटिंग दिसतंय. अनुभव आहे जरा उगाच सांगावले. यांच्या पाठीमाग अजून जरा आपण हे मारू शकतोय स्मोक भगवा कलरचा. ओव्हरली मारा. हां बघा आता कसं एडिटिंग करायची असली पॉवरफुल करायची, नाही तर करायचीच नाही. पुढचा पण आपल्या विषय हार्ड म्हणाय पाहिजे. तर एवढं झाले बरोबर आहे. तर आता मेन सिम्पल बॅनर आहे, एकदम सिम्पल आहे. खरं तुम्हाला भारी वाटला आहे एकदम. मी सिम्पल केला आहे खरं. या पाठी मग कष्ट लागलं थोडा, काय विषय नाही. खरं सिम्पल आहे म्हणजे कन्सेप्ट सुचवायला कष्ट लागतात. बाकी काय मग रचत जायला काय एवढा जास्त वेळ लागत नाही. तो माझा अनुभव आहे त्यातनं सांगतो तुम्हाला. मेन मुद्दा आलाय आता. त्याच्या आधी अजून एक मुद्दा आहे, जरा 5 मिनटं मला वेळ द्या. हां यो विषय आहे आता. हे जर ॲड करा मग त्या मुद्द्यावर बोलू. ह्यो बरोबर मी जर तुम्ही चौकोन घेतला असला तर ह्यो बरोबर ॲड होतोय. काय टेन्शन घ्यायचं नाही. शिवाजी महाराजांचा इकडे घेऊया जरा वर. येऊ पण जरा वर घेऊया. हां विषय हार्ड झाला आता. लईच वर गेला शिवाजी महाराजांचा पीक. हां एवढ्या पद्धतीनं ठेवायचं. आपल्या पद्धतीने एक नंबर असं दिसाय पाहिजे असं ठेवा. काय विषय नाही. एवढं झालंय का आता. हां एवढं झालं आता. मी हे पण मारल्यात, त्यात लेन्स पण मारल्यात. त्याआधी आपण आभारचं सेट करूया जरा 5 मिनटं. तर आता ह्यो आभारचा विषय आहे की नाही, आभारचा विषय त्याला मी पहिला स्टेक बिक्स मारून घेऊया. टेक्ट बिक्ट म्हणजे शॅडो बिल्ड टेक्स्ट. हां असं हे विषय आहे. हे डुप्लिकेट करून घ्या. ह्याची साईज हलवू नका. आत्ता सांगली ही साईज हलवू नका. डुप्लिकेट करून ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जावा आणि ह्याला ब्लॅक मारा. कळलं काय केलं मी. डुप्लिकेट घेतलं आणि ब्लॅक अँड व्हाईट मारलं. बरोबर त्यावर न्यायचं आणि जरा उगवची वरची काळायचं आहे की नाही, साईज जरा बारीक करायची आणि मूव डाऊन करायचं. म्हणजे जरा काळपट येईल बघा इफेक्ट. त्याला मारायचा ओव्हरली जो काळपट आहे त्याला. आणि ऑपेसिटी आपल्या पद्धतीने ठेवायची. मी 30 ठेवल्या. तुम्ही किती ठेवता बघा तुमच्या पद्धतीने चांगलं दिसेल असं. वरच्याला आणि शॅडो मारणासला मारणार नसला राहू देच. विषय हार्डच दिसते त्यामुळे मारला नाही तरी चालतंय, मारला तरी चालते, काय अडचण नाही. मारला तरी पिवसर मारा, पिवळा मारा, काळा मारू नका. वाईट बाद दिसते ते सांगालोय. विषय झाला एवढा कडक झालाय. जरा इकडं म्हणजे शर्टावर गेले. हां विषय कडकडीत. तर एवढं झालं तर विषय या टेक्स्ट इफेक्टचा. तर भावांनो टेक्स्ट इफेक्ट जर मी दाखवणार आहेच येत्या ट्युटोरियलमध्ये. मी घेऊन येणारच आहे ट्युटोरियल 100%. तर जर दाखवला तर ट्युटोरियल लई मोठं होऊ शकते. त्यामुळे माफ करा मला भावांनो. लई म्हणजे लई मोठं होऊ शकते ट्युटोरियल आणि तुम्ही बोर पण होऊ शकता. खरं भावाचा शब्द आहे तुम्हाला. हे ट्युटोरियल मी घेऊन येणार
आता कॅलेंडरचं ट्युटोरियल आहे, परत दत्त जयंती आहे, मध्ये घेऊन येणारच मी, काय विषय नाही, टेन्शन घेऊ नका, घेऊन येणार. तर एवढं झालं आहे बॅनर आपला. हां, तर आता ॲड करायचा यामध्ये थँक्यू. आता थँक्यू कसं ॲड करतोय बघा. काय थँक्यू कशा टाईपमध्ये ॲड करतोय, आणि जास्त करून मी पिक्सार्टमध्ये चौकोन टाईपमध्येच PNG तयार केल्यात. त्यामुळे जर तुम्ही चौकोन बॅनर केला तर तुम्हाला ते PNG वापराय पण अतिशय सोपं जाईल, कारण का मी ज्या टाईपमध्ये वापरलोय त्याच तुम्हाला टाईपमध्ये पण वापरायचं. आता हे थँक्यू कणी काळे करायचं आहे, निगेटिव्ह मारा फक्त, नाहीतर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जाऊन ब्लॅक मारला तरी चालतंय, काही विषय नाही. त्यात जायचं ओव्हरली, ऑपेसिटी मारायची एकदम ढिले, म्हणजे विषय लईच कडक, म्हणजे लईच कमी मारायची ऑपेसिटी. 17, 18, 17, 18, 19, 20 त्या दरम्यान ठेवा, लई हार्ड दिसाय नको. थँक्यू बारीकमध्येच दिसाय पाहिजे. आपल्याला काय पब्लिसिटी थँक्यूची करायची नाही, आपल्याला फक्त आभार मानायचा आहे. विषय हार्ड म्हणजे जरा उगाच शॅडो पडला की दिसाय म्हणून त्यासाठी हे थँक्यू मारले. आणि हे डुप्लिकेट करायचं आणि इथं जरा वर घ्या, थँक्यू इथं वर घ्या, हे बारीक करायचं वर घेतल्यावर, आणि जी चेहऱ्यावर येते की नाही ते डिलीट मारा. बाकी मग असू दे काय आहे असं, काय टेन्शन नाही, काय विषय हार्ड. तर आता विषय येतोय तो म्हणजे लेन्सचा. तुम्ही बघितला असेल मी कॉलरच्या जिथं कसा लेन्स मारला. तर आता ह्यो मुद्दा मेन आहे, शेवटपर्यंत बघा. मी घेतला एक लेन्स घेतली, त्याचा मारला एक डुप्लिकेट. पहिल्याला केलं ब्लर 100%. हिला मारलं स्क्रीन, हे केलं ढीग मोठं. एवढं केलं फक्त चेहऱ्यावर आणि शिवाजी महाराजांच्यावर जरा उगाच शॅडो पडाव यासाठी हे केलंय. हां, झालं एवढा विषय. घ्यायचा आता दुसरं विषय मारायचा स्क्रीनचा. न्यायचं कॉलरपाशी, एकदम जरा उगाच कमी करायचं. आता इथे घेतला बरोबर, इथे घेतला का नाही, ऑपेसिटीमध्ये कमी जास्तपणा करायचा, 90% ठेवा. विषय हार्ड बॅनर दिसेल. तर आता मी माझं लोगो नवीन तयार केल्यात विषय हार्ड पद्धतीने. जो काळा नाही आहे कलर, जो चॉकलेटी कलर आहे, चॉकलेटी टाईपमध्ये बघा. ह्यो बॅनर असा झाला आहे कडकडीत, विषय हार्ड परित्या. हे थँक्यू म्हणलं तुम्हाला, हे ऑपेसिटीज कमी करून असं. हे शिवाजी महाराजांचे सेट करायचं वरचं 5 मिनटं, मला 5 मिनटं द्या, मी सेट करतो. विषय पंपावर झाला आहे बॅनर, विषय हार्ड झाला आहे. टेन्शन घ्यायचं नाही भावांनो, भाऊ आहे तुमचा, नवीन काहीतरी आणत राहणार, शब्द आहे तुमच्या भावाचा. केलं याला बारीक ढीक, घेतलं याला वर मापात आणि केलं याला सेट कडकमध्ये, हार्डमध्ये नादो. बघा बॅनर तुम्ही आणि मन लावून केला तर माझ्यापेक्षा आणि भारू करू शकताय, त्यामुळे म्हटलो. तर इथं कडाला इकडे एक रेग्युलरित्या 2 टेक्स्ट म्हणजे आपलं जे असते, इकडे मी पांढरं घेतलंय, इकडं मी पांढरं घेतलं. हे मी ही जी हे केला आहे की नाही लोगो, ह्यो पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या मटेरियलमध्ये दिला आहे, तो बघून तुम्ही माझा करू शकताय, काही विषय नाही. प्रोफेशनल ते प्रोफेशनल असते, म्हणजे शेवटी त्या टाईपचं जर आपण केलो तर आपला पण बॅनर प्रोफेशनल वाटतो. त्यामुळं करत जावा. मी ज्या टाईपचं करतोय त्या पण मी कन्सेप्ट सुचवून ते लोगो तयार केलेले असतात, मित्रांनी पण सपोर्ट केलेले असतात. असा लोगो असा आहे मग मदत केलेली असते हो चांगल्यामुळे, म्हणजे आमचे मित्र डिझायनर आहेत त्यांनी पण, त्यामुळे सांगालो आहे. बाकी काही विषय नाही, बाकी तुम्ही पण प्रोफेशनल. विषय हार्ड ढीग प्रेम. तर बॅनर आपला झाला आहे एवढा तयार, विषय हार्ड झाला आहे. थँक्यू कडकमध्ये. बॅनर अजून एकदा बघणार असला अजून एकदा बघा. हे कसं टाकलं आहे मी, हे महाराजांचं आपल्या, ह्यो मी प्रथमेश पाटील स्वतः मालक, ह्यो प्रथमेश पाटील. आणि इथं खालीच व्हॉट्सअप नंबर दिला आहे. काय जर टेन्शन असलं तर भावाला मेसेज करायचा व्हॉट्सअपवर, टेन्शन दूर करतोय लगेच. तर आजचं ट्युटोरियल आवडलं असलं तर पहिला सेव्ह करून घ्या, डायरेक्ट बाहेर जायला. इथनं माहिती आहे ना, ड्रॉमध्ये जाऊन सेव्ह करायचं असते.
डायरेक्ट. तर आजचं ट्युटोरियल आवडलं असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मित्रांना करायचं. काय ज्यांना आवड आहे ह्या एडिटिंगमधली, आणि भावाला सांगायचं म्हणजे मी भाऊ चांगलं एडिटिंग शिकवतो आहे. बॅनर संदर्भात 1 नंबर बॅनर येतात. आणि शरद पवार साहेबांच्या व्हिडिओला एवढा खतरनाक प्रतिसाद दिला आहे भावांनो, धन्यवादच. विषय हार्ड काय आता बोलू. आणि अजून एक म्हणजे आपलं 20,000 सबस्क्रायबर होत आल्यात. मी हाईड म्हणजे मी पहिला सांगितलं असतो, खरं का सांगितलं नाही, सांगितलं नाही तर आत्ता सांगवलं आहे, कारण का ती सरप्राईज होतं. फक्त 200 राहिला, 200 सबस्क्रायबर. तर लगेच लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. ते 3 करा आणि मग सबस्क्राईब करा. पहिला सबस्क्राईब करा आणि मग ते 3 करा. काय अडचण नाही, खरं करायचंच ते 4 करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट हे 4 करायचं. करूनच जावा. नाश्ता पाणी करून जावा. आपल्या चॅनलला भेट दिला आहे तर चहाची सोय केल्या सबस्क्राईब बटनवर, आणि नाश्त्याची सोय बेल आयकॉन बटनवर आहे, जाऊन दाबा, लगेच येते. तर चला मग आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. लवकरच येणार आहे.